ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मधुभाऊंची भेट घेतल्यानंतर आता मात्र इकडे अर्जुनला सायलीच्या पायावरील तुळशीपत्राचं सत्य समजलेलं असतं. पण तुळशीपत्राचं सत्य समजल्यावरती प्रियाचं सत्य जाणून मग सायलीच्या पायावरील तुळशीपत्र सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी अर्जुनने भन्नाट आयडिया केलेली असते. सगळ्यांच्या समोर सायलीला मुद्दाम उचलून घेत सायलीच्या पायावरील तुळशीपत्र सगळ्यांना अगदी अलगदपणे दाखवत केलेला सगळा मोठा प्रकार अर्जुनने सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी केलेला असतो. आणि त्याच वेळेला प्रियाला सुद्धा घरी बोलवलेलं असतं. सायलीचं तुळशीपत्र दाखवून झाल्यावरती प्रियाच्या पायावरील म्हणजेच खोट्या तन्वीच्या पायावरील तुळशीपत्राचा उलगडा अर्जुन करणार असतो. आणि इथेच आता प्रिया अडकते. पूर्णाचीला खूप मोठा धक्काच बसतो. आणि त्याच वेळेला आता मात्र कुसुमला बोलवत कविताची पण एंट्री होते. एकाच वेळेला अनेक गोष्टी घडणार असतात, पण सायलीला उचलून घेत तुळशीपत्र दाखवल्यामुळे आता मात्र सगळ्यांची बोलती बंद होते. मधुभाऊंच्या भेटीनंतर अर्जुनने केलेला डाव एकदम भन्नाट असतो. इकडे आता अर्जुन ज्या वेळेला कुसुमच्या घरी पोचतो, कुसुम सायलीला फटके मारत असते. जितके वाढदिवस तितके फटके मारत असतानाच अर्जुन तिकडे येतो आणि आता कुसुमचा हात वरचेवरती पकडतो. अर्जुनला पाहताच काका काकू यांना खूप मोठा धक्काच बसतो. काका काकू या सगळ्यामध्ये अर्जुनकडे पाहतच बसतात आणि जावई बापू आलात तुम्ही, या या असं म्हणत अर्जुनचं स्वागत करतात आणि म्हणतात आम्हाला बोललीच नाही सायली की तुम्ही बाहेर उभे आहात म्हणून. अर्जुन म्हणतो कारण सायलीने मला आतमध्ये येऊच दिलं नाही. सायलीने मला सांगितलंच नाही की त्यांचा आज वाढदिवस आहे. काका म्हणतात काय गं सायली, तू का बरं यांना सांगितलं नाहीस. यावरती कुसुम म्हणते कशाला, बायकोचा वाढदिवस ह्यांच्या लक्षात नको का, ह्यांनी विचारायला नको का, ती का बरं सांगेल. यावरती सायली म्हणते नाही नाही कुसुमताई असं काहीही बोलू नकोस. नाही हो अर्जुन सर, माझा हा वाढदिवस म्हणजे काही खरा वाढदिवस नाही आहे. माझा हा वाढदिवस म्हणजे ज्या दिवशी मी मधुभाऊंना सापडले ना तो दिवस. अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे हे, म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही मधुभाऊंना सापडलात. खरंच काहीच कळत नाही आहे. आणि अर्जुन आता साल विचारतो. त्यावेळेला सायलीने बरोबर 21 वर्षापूर्वीचं इसवी सणाचा उल्लेख केला असता. अर्जुन म्हणतो म्हणजे एक्झॅक्टली तोच दिवस, म्हणजे वर्ष पण पुढे मागे नाही. त्याच दिवशी त्याच वेळेला माझा बड्डे आणि रविराजांचा ॲक्सिडेंट आणि तुम्ही मधुभाऊंना सापडलात. काहीतरी गूढ आहे मात्र नक्की. काका म्हणतात हो. त्याच वेळेला आश्रमाची स्थापना झाली. आश्रम सायलीपासून सुरू झालं. असं सांगत गप्पा गोष्टी निघतात आणि आता अर्जुनच्या डोक्यातून काही विचार जायला तयार नसतो. कसं काय माझ्याच वाढदिवसाला सायली तिच्या आईवडिलांपासून लांब झाली आणि त्याच देवळाच्या इथे गेली. अर्जुन डोक्यामध्ये विचार ठेवून असतो, पण तो काका काकूंच्या समोर काही बोलत नाही. त्यानंतर मात्र आता अर्जुन सायलीला घेऊन घरी जायला निघतो आणि सायलीला म्हणतो आज तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही मला सांगणं पण जरूर नाही समजलं. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सायली थोडीशी ऑकवर्ड होते. मग छानपैकी बड्डे सेलिब्रेट करून झाल्यावरती सायली घरी यायला निघते. त्यावेळेला घडलेला प्रकार आपण पाहिलेला असतो की अर्जुनच्या सोबत सायली असताना सायलीला चक्कर येते आणि तिला सगळ्या घटना आठवतात आणि ती आता ॲक्सिडेंटचं सगळं दृश्य डोळ्यासमोर आणते. अर्जुनला हे सगळं डाऊटफुल वाटतं. अर्जुन मधुभाऊंची भेटसुद्धा घेतो. मधुभाऊंची भेट घेऊन अर्जुनने सायलीच्या जन्माचं सत्य जाणून घेण्याचा चंगच बांधलेला असतो. कारण आता सायलीचं वागणं त्याला खूप सस्पिशियस वाटत असतं. सगळ्या गोष्टी त्याच दिशेने इशारा करत असतात आणि त्यात ज्या वेळेला सायली खाली पडते त्यावेळेला तिच्या पायावरील तुळशीपत्र अर्जुनने ऑलरेडी पाहिलेलं असतं. आता अर्जुनपर्यंतच ही बातमी सीमित असते. ही बातमी घरच्यांच्या समोर आणणं महत्त्वाचं असतं. पण ही तुळशीपत्र जे सायलीच्या पायावरती आहे तेच पायावरती तन्वीच्या आहे का आणि नक्की काय गोंधळ आहे हे मला मधुभाऊंकडून जाणून घेता येईल. म्हणून अर्जुन मधुभाऊंची भेट घ्यायला आता पुन्हा एकदा जेलमध्ये येतो. जेलमध्ये मधुभाऊंना भेटल्यावरती अर्जुन म्हणतो मला कालच कळालं होतं की सायलीचा वाढदिवस आहे, म्हणजे त्याच दिवशी सायली तुम्हाला सापडली. पण ते सण, ती तारीख आणि हे सगळं ना माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच आहे. म्हणजे 21 वर्षापूर्वी माझा वाढदिवस सेलिब्रेट करत असतानाच हे सगळं घडलं होतं आणि त्याच वेळेला रविराज सिनियरचा ॲक्सिडेंट झाला होता. मधुभाऊ म्हणतात या एवढ्याच्या इथे मला सायली छोटीशी सापडली होती. यावरती अर्जुन म्हणतो मग तिच्या पायावरती तुळशीपत्र होतं का. मधुभाऊ म्हणतात हो तिच्या पायावरती तुळशीपत्र होतं. मग अर्जुन म्हणतो आणि प्रिया म्हणजेच तन्वीच्या पायावरती. मधुभाऊ म्हणतात कसं शक्य आहे, प्रियाच्या पायावरती कोणत्याही तुळशीपत्राची खूण नाही आहे. कारण ज्या वेळेला मुलं लहान असताना एंटर करतात ना त्यांच्या खाणाखुणा त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या वस्तू ह्या सगळ्या मी माझ्याकडे ठेवलेल्या आहेत. कारण ज्या वेळेला सायली सापडली तिच्या अंगावरती खूप महागडं फ्रॉक होतं, हातात एक महागडं खेळणं होतं आणि एकंदर श्रीमंता घरची पोरगी वाटत होती. पण ज्या वेळेला प्रिया भेटली ना तिच्या अंगावरती एक नर्सरीचा ड्रेस होता, म्हणजे शाळेतून तिला कोणीतरी उचललं होतं.
या दोन गोष्टी ऐकल्यावरती अर्जुनला समजायला वेळ लागत नाही की आता मात्र इकडे खूप मोठा रविराजांच्या सोबत आणि आपल्यासोबत फ्रॉड झालेला आहे. प्रियाने खोटं बोलून आपल्याला अडकवलेलं आहे, पण आता या सत्याचा उलगडा अशा पद्धतीने करायला पाहिजे की कुणालाही असं राग यायला नको आणि कुणालाही खोटं वाटायला नको. सत्य समोर येताना पुरावे सोबत असणं गरजेचं आहे. पुराव्याशिवाय काही बोलणं म्हणजे उगाच सिनियरला पुन्हा दुखवणं. आणि अर्जुनला सगळ्या घटना जशा तशा आठवायला लागतात. ज्या वेळेला वाढदिवस सेलिब्रेट करत असतो तेव्हा लहानपणीची तन्वी कशी गालाला केक लावायची तसं सेम टू सेम सायलीने लावलेला केक, ह्या सगळ्या आठवणी आठवतात. इकडे रविराजांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. कसं काय एखादी व्यक्ती आपलं मन इतकं जिंकू शकते, कसं काय तिच्या स्पर्शाने आपल्या प्रतिमाची आठवण येऊ शकते, हे रविराजांना माहिती असतं. आणि त्यामुळे आता अर्जुन जे सांगणार असतो त्याच्यावरती रविराजांचा विश्वास बसणार असतो. तोपर्यंत इकडे कुसुम सांगत असते, कविताताई काल माझ्या बहिणीचा वाढदिवस झाला, पण तुम्ही त्या दिवशी आलाच नाहीत. आपण ना आज तिला भेटायला जाऊया. एक काम करूया, आपण तिला भेटूया आणि तिच्याशी भेटून तिला तुम्ही विश करा, तुम्ही तिला आशीर्वाद द्या. काल पण ती तुमची बराच वेळ वाट पाहत होती, तुम्ही याल म्हणून थांबली होती. त्यावरती कविता म्हणते ठीक आहे, आपण तिला भेटायला जाऊया. त्यावरती कुसुम म्हणते पण आपण तिच्या घरी नको जाऊया, कारण तिच्या घरचे लोक ना थोडेसे जरा मला ऑकवर्ड वाटतात, त्यामुळे आपण ना तिला भेटायला बोलवूया का कुठेतरी. यावरती कविता म्हणते जसं तुम्ही म्हणाल तसं. आणि आता कुसुम आणि कविता म्हणजेच प्रतिमा दोघी जणी सायलीला भेटायला एका ठिकाणी निघतात. कविता म्हणजेच प्रतिमा खूप खुश असते, कारण तिला मनातून खूप आनंद वाटत असतो की आज यांच्या बहिणीला भेटायचं का माहीत नाही, पण तिला आनंद झालेला असतो. तोपर्यंत आता इकडे कुसुम फोन करून सायलीला सांगते, सायली आपण नेहमी ज्या ठिकाणी भेटतो ना त्या ठिकाणी तू येशील का. सायली सांगते हो. मग कुसुम सांगते माझ्यासोबत कविताताई आहेत, काल तुला आशीर्वाद द्यायचा राहून गेलं ना, आता आम्ही तिकडे येतोय. मग दोघी जायला निघतात. तोपर्यंत इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये वेगळंच प्लॅनिंग असतं. अर्जुनने आता सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलवलेलं असतं आणि आता तो सगळ्यांना सांगतो की मी तुमच्यासमोर एक खूप मोठं गुपित सांगणार आहे. काल ज्या वेळेला माझा वाढदिवस झाला ना तोच वाढदिवस सायलीचा पण होता आणि मी सायलीला वाढदिवसाचं आज खूप मोठं गिफ्ट देणार आहे. म्हणत अर्जुन सायलीला उचलून घेतो. सायलीला उचलून तो घरभर फिरवतो आणि त्याच वेळेला तिच्या पायावरील तुळशीपत्र स्वतः पाहतो, इतरांना दाखवतो आणि म्हणतो ही सायलीच्या पायावरील जन्मखोड. मधुभाऊंनी मला सांगितलं होतं की ज्या दिवशी माझा वाढदिवस होता ना त्याच दिवशी त्याच साली त्याच वेळेला ही सायली त्यांना त्या देवळाच्या इथे सापडली, ज्या देवळाच्या बाजूला ॲक्सिडेंटरीत गाडी गेली होती. आणि तिच्या पायावरील हे तुळशीपत्र, तिच्या अंगावरती एक महागडा ड्रेस होता, महागडं हातात खेळणं होतं. आणि या सगळ्यामुळे आता मात्र पूर्णाची हादरते. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो आणि मधुभाऊंनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की तन्वी प्रिया हिच्या पायावरती कोणतीही तुळशीपत्राची खूण नाही आणि ती एका शाळेच्या गणवेशात सापडली होती. असं म्हणत सगळा खुलासा अर्जुन करतो. आता मात्र सायलीला पण काही कळत नाही की हे सगळं यांना कळलं कसं. सायली म्हणते हो ही माझी जन्मखूण आहे, प्रियाच्या पायावरती काहीच नाही. एक गोष्टी अशा उलगडत जातात, पूर्णाची हदरते, कल्पना हदरते आणि त्याच वेळेला प्रतिमा सायलीला भेटायला येत असते. नियतीने सगळ्या गोष्टी अशा घडवून आणल्यात. आता पुढे अजून काय होणार पाहणं रंजक ठरणार.